बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी येते। वरुण देसाई हे काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। वरुण देसाई हे काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी वरुण देसाई हे काँग्रेसच्या बैठकीमध्ये आज उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। वरुण देसाई हे वांद्र्यातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई हे सध्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। जिशान सिद्दीकी हे सध्या काँग्रेसचे आमदार वांद्र्यातून आहेत, मात्र वरुण सरदेसाई विधानसभेला या भागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, वरुण सरदेसाई या काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला वांद्र्याची जागा सोडावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे आणि याच पार्श्वभूमीवर ते सध्या या काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित आहेत का? खरं तर विद्यमान आमदार जे जिशान सिद्दीकी हे काँग्रेसमधून आमदार आहेत। वांद्रे पूर्व या वांद्र्यातून या भागातून आणि त्याच जागेसाठी दावा करण्यासाठी आता वरुण सरदेसाईचे ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची त्याचसोबत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीताले यांच्या भेटीसाठी जे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज सकाळपासूनच काँग्रेसच्या बैठकींचा धडाका जो तो सुरू आहे। त्यातच महाराष्ट्र राज्य काँग्रेसची बैठक सुद्धा पार पडत होती आणि त्याच पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली। जिशान सिद्दीकी यांचे वडील म्हणजेच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र बोलून थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात जो तो प्रवेश केला। त्याच्यानंतर जिशान सिद्दीकी यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। जिशान सिद्दीकीवर नाराजी उघड नाराजी जी आहे ती काँग्रेस नेत्यांनी दाखवली होती। त्यामुळे यंदा जिशान सिद्दीकी काँग्रेसमधून निवडणूक लढणार का हा प्रश्नचिन्ह असतानाच आता वरुण सरदेसाई यांनी बँड्रा भागातून जे वांद्रे भागातून जे ती मोठी बांधणी करतानाच आता थेट काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला सुद्धा उपस्थिती लावलेली। त्यामुळे जिशान सिद्दीकी यांची उमेदवारी आणि ती उमेदवारी वरुण सरदेसाईंना मिळणार का या प्रश्नाकडे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अजय, मात्र असं मानायचं का की जिशान सिद्दीकी यांची उमेदवारी ही धोक्यात आहे? कारण वरुण सरदेसाई जर प्रयत्न करत असतील आणि ते काँग्रेसच्या या बैठकीला उपस्थित असतील तर जिशान सिद्दीकी यांना काँग्रेस आता वगळणार का, उमेदवारी देणार नाही हे जवळपास निश्चित मानायचं का? प्रथमेश, आपण जर पाहिलं या आधी ज्यावेळेस क्रॉस वोटिंगचा मुद्दा झाला त्याच वेळेस काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजेच महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या बैठकीत झालेल्या माहितीनुसार असं कळत होतं की काँग्रेस त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार नाही, पण ज्या 6 आमदारांची नावं काँग्रेस पक्षाकडे गेलेली आहे, दिल्लीकडे गेलेली आहे, त्यांची आमदारकीची तिकीट जी आहे ती कापली जातील। आणि या 6 मध्ये एक नाव जे होतं ते जिशान सिद्दीकीचं होतं। एक तर आधीच त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात गेले आणि दुसरं म्हणजे जिशान सिद्दीकी यांनी क्रॉस वोट केल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। आणि त्यामुळे जिशान सिद्दीकी यांचं तिकीट आधीच गोत्यात होतं आणि त्याच्यानंतर आता वरुण सरदेसाई जे वांद्रे पूर्व परिसरातून ठाकरे गटाकडून तयारी करतात त्यांनी जी आहे ती काँग्रेसच्या बैठकीत उपस्थिती दाखवलेली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणताही मोठा न नेता येता थेट स्वतः वरुण सरदेसाई जे स्वतः इच्छुक उमेदवार त्यांनी उपस्थिती लावलेली। त्यामुळे जिशान सिद्दीकी यांचं तिकीट जे ते धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई हे काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। वरुण सरदेसाई हे काँग्रेसच्या बैठकीला जात असतानाची दृश्य ही पुढारी न्यूजवरती आपण पाहतोय। वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या ते काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित आहेत का अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत।